परत ऑर्डिनरी सक्सेस मांगत अपना तेरमा बरात कि मैंने माइक पाइजे मारो फोटो छेटा आयो मारो नाव उतरो गई लिस्ट में मारो भेटो नाव नहीं एक्स्ट्रा ऑर्डिनरी होना एफर्ट्स राजकुमार सुरेश संजय जी सोलंकी आणि प्रमोद कुमार दर्शक अंकुशराव चव्हाण ईश्वरजी पवार आणि आजचे जे सत्कार मूर्ती ज्यांच्याबद्दल महापौर साहेबांनी मनोगत व्यक्त केलं असे अक्षयजी पवार सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि बहीण कार्यक्रम 10:30चा होता आता जवळजवळ 2 वाजत आले कार्यक्रमाला खूप उशीर झाला काल मला निरोप आला की आज आपल्याला त्या कार्यक्रमाला या गुणगौरव सोहळ्यासाठी आपल्याला उपस्थित राहावं लागेल मी सांगितलं मी कुठल्याही परिस्थितीत मी या कार्यक्रमाला येईल कारण आपल्या समाजाने आतापर्यंत माझ्या 35 वर्षाच्या काळात कधीच काही मागितलं नाही आणि फक्त एकच मागितलं की आज तुम्ही या अनेक कार्यक्रम होते पण तरी सुद्धा उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर आपल्याला सुद्धा सगळ्यालाच आनंद होईल असं अक्षय पवार यांनी UPSCची परीक्षा दिली पास झाली मी सगळ्याच्या वतीने त्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि राजू होणं आपल्या समाजाविषयी सांगितलं आपण सुद्धा एक मागणी केली कधी मागण्या करीत नाही आपण पण जी शेवटच्या पायद्यांवर जो समाज उभा आहे त्याच्यातून विपरीत परिस्थितीतून हे शिक्षण करणं आणि ते शिकत कष्ट मेहनतीच्या बळावरती UPSC सारखी परीक्षा क्रॅक करणं हे खरंच खूप कष्टाचं आणि मेहनतीचं काम आणि त्यांनी ती मेहनत केली म्हणजे समजा आता आज अक्षय पवारांनी ती मेहनत केली त्याच्याबरोबर अजून सगळ्या गुणवंतांनी केली तर तो आदर्श समाजापुढे जातो आणि ती समाजातल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा होते असं मी स्वतः म्हणतो आणि हा समाज खूप मला माहिती आहे की ह्या समाजानं स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा मामा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सुद्धा अतिशय मोलाची भूमिका जर या घिसाडी समाजानं भूषवली परंतु तो समाज कायम वंचित राहिला येणाऱ्या नदीच्या मला खूप आज आनंद वाटला की या समाजातले मुलं हे शिकतायत पुढे जातायत स्वतःची प्रगती करतायत त्याच्याबरोबर समाजाची सुद्धा प्रगती निश्चितच पूर्ण करतील मी सर्व गुणवंतांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या यशाच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्मिता संतोष सोळंके यांनी पण यायचंय सध्या यानंतर आपल्यामुळे त्यांना आपण त्यांना रजा द्यायच्या आधीमध्ये जी लोक रस्त्याच्या कडेला काम अजूनही करतायत त्यांना सगळ्यांना परमनंट दुकान आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे जसं खासदारांनी सांगितलं जिल्ह्यामध्ये सुद्धा तसं काही व्यवस्था करता येते का ते आपण बघणार आहोत पण प्रायोगिक तत्वावरती महानगर त्यानंतर
IT क्षेत्रात मोठ्या याच्यामध्ये त्या कार्यरत असलेला हा आपला विषय. यानंतर मी मान्यवर अच्छा आम्ही सांगायचं खरं तर शहरामध्ये प्रथमच म्हणजे महाराष्ट्र राज्यातून पहिल्यांदाच घिसाडी समाजाचा जो विद्यार्थी आहे जी गुणगौरव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामागचा आमचा उद्देश असा होता की आमच्या समाजाचे जे काही विद्यार्थी आहेत जे शिकत आहेत किंवा आत्तापर्यंत शिकलेले आहेत या सगळ्यांना एकमेकाचं इंटरॅक्शन होणे, या सगळ्यांचे एकमेकाशी संबंध होणे किंबहुना पुढच्या दिशेच्यासाठी एकमेकाचं मार्गदर्शन मिळणे हा याच्यातला प्रामुख्याने मोठं होता. आणि आज आमच्या समाजाचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या समाजाचे जो आमचा एक पवार म्हणून UPSC म्हणून क्रॅक झाल्यासोबत त्याची निवड झाली आहे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये. मी प्राऊड फील करतो ॲज अ घिसाडी म्हणून, ॲज अ घिसाडी समाजाचा सदस्य म्हणून मला फार त्याचा अभिमान आहे. आणि आमच्या संयोजन समितीने गेल्या 2 महिन्यापासून या सत्कार समारंभाची तयारी केली होती. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल की घिसाडी समाज जो तुमच्या नजरेमध्ये आहे की जो एका पालमध्ये राहतो किंवा एका दुर्लक्षित आहे असा नसून आज घिसाडी समाज हा जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये आमचे विद्यार्थी, आमचे मुलं हे प्रतिनिधी करतायत, काम करतायत, एक चांगल्या पॅकेजला काम करतायत. आणि काही लोकांचं ग्रीन कार्ड हे अमेरिकेमध्ये आहे. हे आम्हाला प्राऊडली या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. आमच्यासोबत संयोजन समितीचे अंकुशराव चव्हाण हे प्राध्यापक आहेत लातूरमधून. यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अहोरात्र झटकले. यांच्यासुद्धा तेरमा बहुउद्देशीय सेवा संघ ही महाराष्ट्रातली पहिली नोंदणीकृत संघटना आहे. या संघटनेची काही ध्येय उद्दिष्ट आहेत. त्यापैकी समाजाची उन्नती करणे आणि समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच राहत आलेली आहे. या संघटनेच्या वतीने घिसाडी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होतो आहे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोकसंख्येच्या आसपास असलेला ही जमात खेड्यापाड्यातून आणि दरी डोंगरातून आजही वास्तव्य करीत आहे. आमच्यासारखे 4 लोक शिकून पुढे आले म्हणजे समाज विकसित होत नाही. किंवा आज ज्या 162 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करत आहोत म्हणून हा समाज फार विकसित आहे असंही समजण्याचं कारण नाही. आजही आमच्या समाजातील लोकांकडे राशन कार्ड नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत, कोणतेही कागदपत्र नाहीत आणि शासनाच्या अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावं लागते. म्हणून आमच्यातले जे सुशिक्षित आहेत त्यांचा जर असा गुणगौरव सोहळा घेतला तर त्यांनी तळागाळापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत जावं आणि त्याला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. एवढंच नव्हे तर केवळ गुणगौरवांचा सत्कार केला म्हणून समाज सुधारत नसतो किंवा विकसित होत नसतो, तर त्यासाठी एक ध्येय उद्दिष्ट लागते आणि त्या ध्येय उद्दिष्ट या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं हे या संघटनेचं कर्तव्य. एवढंच या प्रसंगी मी बोलेन. मी डॉक्टर अंकुशराव चव्हाण सध्या दयानंद महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्रोफेसर आणि रिसर्च सेंटरचा डायरेक्टर आहे. समाजाने ठेवलेलं आहे. तर काय कार्यक्रमाचे नियोजन आहे आज कसं? ॲक्च्युली आमचा समाज हा खूप वंचित समाज आहे. घिसाडी समाज आहे आमचा. हा महाराष्ट्रात लेस दॅन 1% आहे. पण आमच्या समाजामध्ये काही लोकांनी एवढे चांगल्या पोझिशनवर आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खूप प्राऊड आहे. जसं हा अक्षय भैया त्यांनी IAFS क्रॅक केलं म्हणजे UPSC क्रॅक करून IAFS अधिकारी झाला आहे. माझं नाव लक्ष्मी पवार आहे. मी मिनिस्ट्री ऑफ पॉवरमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. अशा माझ्यासारखे खूप सारे लोक जे अधिकारी पदावर आहेत पण माहीत नाही आहेत लोकांना, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये माझे काका ईश्वर काका म्हणून आहेत, त्यांनी हे पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे नावं आहेत ॲक्च्युली जे. मॅडम असं म्हटलं जातं का सरकारी सेवेत येण्यासाठी पैसा लागतो, वशिला लागतो. तुमचा काय अनुभव आहे? समाजाच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेले, तुम्हाला काय वाटलं, कसं सिलेक्शन झालं तुम्ही? पैसा तर हे बघा, पैसा खूप महत्त्वाचा आहे लाईफमध्ये. पैसा कमवण्यासाठीच आपण पैसा आणि इज्जत जे सन्मान आपल्याला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. पण हे करून पण आपण मेहनतीने खूप समोर जाऊ शकतो. आणि मेन म्हणजे आमचा घिसाडी समाज एवढा कमी आहे. तुम्ही बघत असाल रस्त्यावर आम्ही घन मारून जे काम करतात ना त्या समाजातून आम्ही आलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे जे वेल्थ असते ना संपत्ती वगैरे जे पूर्वजाकडून मिळते ते आमच्याकडे नाही. आम्ही रोज ते घन मारणार, थोडंसं कमवणार, नंतर खाणार, अशी आमची सगळ्यांची परिस्थिती आहे. पण आमच्या आईवडिलांनी एवढे कष्ट करून आम्हाला समोर केले त्यामुळे आज आम्ही या पदावर आहेत. नक्कीच खूप म्हणजे प्राऊड मोमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि हा समाज कोणाला माहीत नव्हता, म्हणजे खूप सारे अधिकारी लोक आहेत माहीत नाही आहेत, पण
पण आता हे सगळे कार्यक्रमामुळे सगळ्यांना जाणीव होते की या पदावर या सेक्टरमध्ये लोक आहेत. तर शेवटचा प्रश्न असा आहे का समाजाच्या युवकांना काय संदेश देणार याच माध्यमातून तुम्ही कार्यक्रम? मी समाजाच्या लोकांना हा संदेश देईल की आमच्या समाजामध्ये मुली ह्या खूप अत्यंत हुशार आहेत. मुलींना समोर जाण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि जे काही वडील आहेत त्यांनी आपल्या मुलींना कमी नाही समजायला पाहिजे आणि जे पण आहेत त्यांना समोर जाण्याची इच्छा आहे. जसे की आता खासदार साहेब आले होते, त्यांनी सांगितले की तुमच्या समाजाच्या लोकांना आम्ही आर्थिक मदत करू, कारण आर्थिक मदतीशिवाय ॲक्च्युली मला असं वाटते की समोर जाणं पॉसिबल नाही आहे. कारण आजकाल सगळे कॉम्पिटिशन एवढं जास्त वाढलं आहे ना की सगळेजण प्रयत्न करतात, पण त्या प्रयत्नामधून पण आपल्याला नॉलेज असणं, प्रत्येक गोष्टीचं हे असणं, त्या हे करून आपण समोर जायला पाहिजे. हेच मी सर्वांना तुम्ही असं म्हटलं की समान पवार आहे, मी राहणार जवळ बाजार इथली आहे. देशातली अतिशय प्रतिष्ठित आणि सन्मानाची जी परीक्षा आहे UPSC ही आपण हायर रँकनं उत्तीर्ण झालेलं आहे. याबद्दल आपलं काय मनोगत आहे? मी आता ज्या समाजातून येतो, घिसाडी समाज हा कष्टकरी समाज आहे आणि प्रथमच या समाजातून अत्यल्प लोकसंख्या असलेला 30 ते 35 हजार महाराष्ट्रात लोकसंख्या असलेली या समाजातून मी आज UPSCमधून रँक काढली आहे. आणि नक्कीच मला गर्वाचा विषय आहे माझ्यासाठी, माझ्या पालकांसाठी, माझ्या पूर्ण समाजवासियांसाठी आणि याचा मला खूप आनंद होत आहे. आणि त्याचबरोबर माझा हा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि याच्यात सामील होण्यासाठी माझ्या समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर येथे एक मोठा सत्कार आयोजित केला आहे. आज आपलं हे सिलेक्शन कोणत्या याच्यामध्ये झालं सर? माझं भारतीय वनसेवा, ज्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतात, त्यामध्ये माझं हे सिलेक्शन झालं आहे. देशात 81वा क्रमांक मी मिळवलेला आहे. या माध्यमातून समाजाला काय संदेश देणार? समाजाला हा संदेश आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसंच ज्यांनी शिक्षण घेतलं त्यासाठी, जर वंचित बहुजन घटकांसाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे जो 0 ते 1 पर्यंत जाऊ शकतो. म्हणून सर्वांनी शिक्षण घ्या आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. आजही समाजाचे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. आपल्या संघटनेकडून काय त्यांना शिक्षणासाठी प्रयत्न करणार आहे आपण आता जसा मी या समाजातून एक मोठ्या UPSCमधून अधिकारी झालो आहे, मला असं वाटतं की मी एक समाजाचं देणं लागतो. जिथं जिथं मार्गदर्शनाची गरज आहे संघटनेच्या माध्यमातून मी नक्की करेन. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना आला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांना नक्की जी हवी ती मदत करेन. आज किती विद्यार्थी सत्कार करण्यात आलेला आहे आज कार्यक्रम? 120. साधारणतः 120 ते 150 विद्यार्थी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे कार्यरत आहेत, उच्चपदस्थ, काही जे फॉरेनमध्ये आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. IAS इक्विव्हॅलंट आपली पदवी राहणार आहे आणि त्या दर्जाचं आपलं पद राहणार आहे. नुसतं मार्गदर्शन करून आपल्या विद्यार्थ्यांना भागणार नाही, तर तुम्हाला आर्थिक सहाय्यसुद्धा त्यांना करण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. हो, बरोबरच. जेव्हा माझ्याकडनं जे पॉसिबल होईल माझ्या याच्यानुसार, कुवतीनुसार, ती नक्कीच मी त्यांना करेन. तुमचं नाव? माझं नाव अक्षय हरिभाऊ पवार, राहणार पाथर्डी.